ती ज्याला बैलगाडा शर्यती असं म्हणतात या खेळावर महाराष्ट्रीयन लोकांनी खूप मोठं प्रेम केलं आहे. त्यानंतर कबड्डी यांसारख्या खेळांचा आपण विचार निश्चितपणे पाहायला मिळतं. तर जाऊया सलामी जोडी मैदानामध्ये येते. सलामीवीर पंकज पाटील आणि प्रतीक पाटील या डावाची सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. तर संघनायक प्रतीक पाटील या ठिकाणी डावाची सुरुवात या ठिकाणी करेल. पहिली दोन षटक पॉवर पेची, त्यामुळे 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज, यष्टिरक्षक 9 खेळाडू 30 शॉट सर्कलमध्ये, तर 2 क्षेत्ररक्षक अर्थातच 30 शॉट सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी मिड विकेटला, एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहतात तो अर्थात डीप पॉईंटला. दरम्यान पहिले षटक गोलंदाज आपल्या बॉलिंगवर आमच्यासोबत अगदी पहिल्या सामन्यापासून आपण ज्यांना प्रेमाने या ठिकाणी सलीम भैया या नावाने संबोधलं होतं, अर्थात गुणलेखक आहेत. कारण क्रिकेटमध्ये निश्चित मोठं योगदान गुणलेखकाचं पाहायला मिळतं. दरम्यान यावेळी पहिला चेंडू, अतिशय चांगला चेंडू आपण पाहतात या ठिकाणी. म्हणजे अवधूत पाटील डावाची सुरुवात करतोय. संघनायक या संघाचा चेंडूला अर्थातच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट चेंडू संपर्क आल्याने उरलेलं काम यष्टिरक्षक पूर्ण करतोय आणि निर्धार चेंडू सांगता. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग बरोबर गोलंदाज अवधूत पाटील, कॅप्टन टू कॅप्टन. यावी हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक येतोय शॉर्ट कव्हरला, डीप एक्स्ट्रा करून या ठिकाणी आपण पाहिलं कोणताही चूक करत नाही आणि इथे एक सुंदर झेल घेतला आणि फलंदाज मात्र या ठिकाणी डकआउट, 0 धावसंख्येवर मैदान परततोय. प्रतीक पाटील यांची खेळी मात्र समाप्त झाली. 0 धावसंख्येवर डकआउट, मैदान परतला. मोठा फटका खेळत होते, अर्थात कव्हर क्षेत्रामधून चेंडूला सीमापार पाठवायचा होता. उंची थोडीशी निश्चित आपण पाहिली कमी राहिली आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी काम तमाम केलं आणि पहिला धक्का या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला. 2 चेंडूची समाप्ती आणि धापलकावर धावा या ठिकाणी आपण पाहायला मिळतात. प्रथम फलंदाजी करताना स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स 0 धावा धापलकावर. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर मैदानात येतोय. एक चांगली कडक गोलंदाजी ज्याला म्हटलं तर मंडई एनकडून तुम्हाला पाहायला मिळाली. नितीन माने ज्यांना गोट्या नावाने संबोधलं जातं या ठिकाणी मैदानात येतात. आता मात्र सुरुवात थोडीशी अडखळटी झाली आहे, ती निश्चितच स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स या संघाचे. कारण 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला, एकही धावपलकर आली नाही आणि त्या ठिकाणी मात्र 1 विकेट बाद. उजव्या हाताचा फलंदाज आहे नितीन माने. क्षेत्ररक्षकामध्ये थोडासा बदल इथे करतात. शॉर्ट पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आणला गेला आहे, शॉर्ट थर्डमॅन तैनात आहे. शॉर्ट गली तुम्ही पाहतायत, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक क्षेत्ररक्षक मिड ऑफ युवरचना ऑफ साईडला. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात केलं गेलं आहे. एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी मिड ऑनला, तर 30 शॉट सर्कलच्या बाहेर मात्र आपण पाहतात एक मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर. पुढचा चेंडू पंचांनी डाव खेळून उजव्या हाताने. यावेळी मात्र हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, बॅट चेंडूचा संपर्क इथे आला की नाही माहीत नाही, परंतु चेंडू मात्र गेला तर शॉर्ट थर्डमॅन दिशेने आणि बाईचा इशारा येथे पंचांच्या माध्यमातून. 1 धावेचं योगदान. पहिली धावपलक इथे येते ती अर्थातच बाईच्या माध्यमातून. धावांचं खातं इथे उघडलं गेलं. 1 गडी बाद 1. पहिलं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. 7-8 पॉईंटचा रनअप आहे. मध्यम गती मारा. पुन्हा एकदा अवधूत पाटील. यावेळी पंचांकडे अपील. अर्थातच आपल्याला पाहायला मिळालं फलंदाजाला निश्चितच या ठिकाणी पेचामध्ये पकडलं, पण तो लेग बायचा इशारा पंचांचा आला. कारण चेंडू इथे पाहिलात, चेंडू गेला तो सिलिम मिडॉनला आणि तोपर्यंत 1 धावीचं योगदान. चला, वेळेचं बंधन पाळायचं आहे, जास्त वेळ दौडायचा नाही आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थातच अनबॉक्स मोबाईल या संघाच्या संघनायकाला विनंती आहे, कारण वेळेचं बंधन तुम्हाला दिलेलं आहे. 30 मिनिटामध्ये 6 षटकं पूर्ण करायची आहेत, अन्यथा मात्र तुम्हाला 7व्या षटकामध्ये सीमारेषेकडचा एक खेळाडूला 30 शॉट सर्कलमध्ये आतमध्ये घ्यावं लागेल, ही तुम्हाला पेनल्टी असेल. आणि गेले तर सन्माननीय इम्रान कादरी सर, ज्यांनी या खरं तर या स्पर्धेसाठी एक चांगली मोलाचं कामगिरीमध्ये देणगी दिली, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हावं. येस, आमचे सन्माननीय आयोजक यावेळी मनोज सकपाळ सरांशी आपण संपर्क साधा.
ही त्यांना विनंती आहे. तर दरम्यान या ठिकाणी आपण पाहिलात चेंडू मात्र गेला सीमारेषा पेरडी येतोय नितीन मानेच्या माध्यमातून 4 धावांचे योगदान. इम्रान कादरी सर ज्याने निश्चित एक चांगलं योगदान दिले त्यांना विनंती आहे या स्पर्धेसाठी आपण या. दरम्यान या ठिकाणी मात्र हा चेंडू हवेतून घ्यायचा प्रयत्न केला डीप एक्स्ट्रा कॉलर क्षेत्ररक्षक आहे चेंडूवर येतोय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तो पण 1 धावीचं योगदान इथे मात्र रोखता आलं नाही. 1 धावीचं योगदान मिळते संघाची धावसंख्या 1 पुढे सरकते 7 धावा धावफलकावर. पहिले षटक आपण या ठिकाणी पाहायला मिळालं. तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून खरं तर अनेक मान्यवर या स्पर्धांसाठी योगदान देत असतात. तेव्हा नेहमी म्हणतात की देणाऱ्याने देतच राहावे घेणाऱ्याने घेतच राहावे देणाऱ्याने देतच राहावे घेणाऱ्याने घेतच राहावे देणाऱ्याने इतके द्यावे की एक दिवस त्या देणाऱ्याच्या हातच घ्यावे असं म्हणतात. आणि या ठिकाणी इम्रान कादरीभाई या ठिकाणी आलेत. या स्पर्धेसाठी त्यांनी एक मोठी देणगी या स्पर्धेसाठी दिलीत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांना विनंती आहे की आमचे सन्मानी आयोजक मनोज दादा सकपाळ सरांशी आपण संपर्क साधा. तर हे षटक आपण या ठिकाणी पाहायला मिळालं. या षटकात एकूण धावा धावफलकावर आल्यात त्या 7 धावा. एक निश्चितच चांगलं षटक म्हणता येईल कारण क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये नेहमी असं म्हणतात की लेदर विश्वामध्ये जेव्हा गोलंदाजी केली जाते तेव्हा 10 धावा देणारा गोलंदाज हा चांगला गोलंदाज मानला जातो. टेनिस विश्वामध्ये 7 धावा देणारा गोलंदाज हा चांगला गोलंदाज मानला जातो. आणि या ठिकाणी मात्र अवधूत पाटील यांची जी गोलंदाजी पाहिली त्यांनी फक्त धावा खर्च केल्या. तर सन्माननीय कोल्हापूर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय सुभाष बुचडी यांचे चिरंजीव सन्माननीय निलेशजी बुचडी सर अर्थात विकी यांचं आगमन झालंय त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आणि दरम्यान या ठिकाणी पंचांचा होत आहे एक शानदार गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळाला. पाहुण्यांना विनंती आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हायचे. षटकार इथे 6 धावा येत नव्हत्या. त्या अर्थात स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स जो संघ प्रथम फलंदाजी करत होता पण या दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर शाहीन मोमीन हा जो गोलंदाज होता ज्याला अर्थात एक षटकार या ठिकाणी मारला. 6 धावांचं योगदान इथे नितीन यांच्या माध्यमातून मिळालं. एक षटकार एक चौकारांच्या माध्यमातून त्यांनी 11 धावांचं योगदान इथे दिलं. पुन्हा एकदा हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला मैदान क्षेत्रामध्ये क्षेत्र चेंडू येतोय यष्टीचा वेध घेण्याचा प्रयत्न पण इथे मात्र अतिशय वेगाने धाव पूर्ण केले. 1 धावीचे योगदान आणखीन एक धावफलकार मिळाले. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये एकूण धावा धावफलकार आल्या त्या 14 धावा धावफलकार इथे आपण पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकात धावा आल्या नव्हत्या 7 पण या षटकाचा विचार केला तर नक्कीच एक षटकार चौकाराच्या मधून एक चांगलं योगदान इथे आपण पाहायला मिळालं. गोलंदाज मेडिकल कॉलेज एंडकडून साईन मुमीन. दरम्यान यावेळी मात्र पुलचा फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहणार आहोत. क्षेत्रशे चेंडूवर जातोय तो पण चेंडू मात्र जातोय सीमा रेषेपलीकडे येतोय. एक शानदार फटका 4 धावांचा आणखीन एक योगदान. पंकज पाटील यांच्या अर्थातच आपण पाहायला मिळालं बॅटच्या माध्यमातून चौकाराने त्यांनी आपलं खातं उघडलं. नितीन माने यांनी एक षटकार चौकारच्या मधून आतापर्यंत आपण पाहिलं तर 12 धावांचं योगदान दिलं आणि बघता बघता धावा धावफलकार येऊन पोहोचल्या त्या 18. पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ चेंडू हवेमध्ये मिळाव क्षेत्रामध्ये क्षेत्रीय चेंडू येतोय झेल मात्र सुटतोय आणि फलंदाज अर्थातच पंकज पाटील या ठिकाणी जीवदान मिळतंय. क्रिकेटमध्ये एक एक धाव अतिशय महत्त्वाची. सरड्याप्रमाणे रंग बदलणं क्रिकेट राज्यकर्त्यांप्रमाणे रंग बदलणं क्रिकेट ज्याला म्हणलं जातं. आणि अर्थात डॉक्टरची परीक्षा जी नीट परीक्षा आपल्याला पाहायला मिळते 12वी नंतरची त्या परीक्षेमध्ये एक एक गुण देखील महत्त्वाचा असं म्हणलं जातं. आणि या ठिकाणी एक धाव क्रिकेटमध्ये अतिशय महत्त्वाची. एका धावेने निश्चित पराभूत संघ होताना आपल्याला पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळालं. जीवदान मिळालं की आपल्याला रोहित शर्मा यांची आठवण होते ज्यांना 4 या धावसंख्येत जीवदान मिळाले. त्यांनी 264 धावा कुठून काढल्या. विराट कोहली यांनी इंग्लंडच्या दौऱ्यामध्ये इंग्लंड संघाने जीवदान दिलं 3 या धावसंख्येवर त्यांनी 103 धावांचं योगदान दिलं. हे खरं तर समीकरण क्रिकेटच्या इतिहासात नोंदलं गेलं. या 2 खेळाडूंच्या माध्यमातून ह्यावेळी हा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण
दोन क्षेत्ररक्षक आत्ताही आपण पाहायला मिळतं 30 सर्कलच्या बाहेर आहेत, कारण पॉवर प्लेचं हे दुसरे षटक. दरम्यान यावेळी त्रिफळा उद्ध्वस्त, मधली यष्टी मात्र इथे उखडले गेले. अगदी मालवणी भाषेत सांगायचं तर दांड्या गोल, आणि इथे मात्र हा फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. 2 गडी बाद, 18 धावा धावपलकर आल्यात. बाद होते फलंदाज पंकज पाटीलची खेळी मात्र समोर ज्याने चौकाराने खातं उघडलं होतं, पण नंतरच्या चेंडूचा विचार केला तर गोलंदाज साहिन मोमीन यांनी मात्र पूर्णपणे बांधून ठेवलं फलंदाजाला, आणि हा दुसरा धक्का या ठिकाणी बसला स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स या संघाला. षटक देखील समाप्त झालं. या पहिल्या षटकात 7 धावा आल्या होत्या. या षटकाचा विचार केला तर या षटकात धावा धावपलकर आल्या त्या 11. 2 षटकं इथे समाप्त झालीत, आणि आता मात्र आपण पाहणार आहोत या ठिकाणी 7 षटकांचा सामना, म्हणजे 5 षटकांचा खेळ अजूनही बाकी. आणि पंकज पाटील याच्या जागेवर नवीन फलंदाज मैदान येतात. चला 12वा खेळाडू, अतिरिक्त खेळाडू पाठवा. मी प्रतीक पाटील यांना विनंती करेन, स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स फलंदाजी संघ एक अतिरिक्त खेळाडू पाठवा. समालोचन कशा पाठवायचं आहे, आणि वारंवार ही सूचना तुम्हाला द्यायची नाही. त्याचबरोबर वेळेचं बंधन पाळायचं आहे, ही नम्र विनंती आयोजकांकडून तुम्हाला विनंती करण्यात आली आहे. धावा धावपलकर येऊन पोहोचल्यात त्या 2 गडी बाद. धावा धावपलकर आल्यात 18 धावा, प्रति षटक 9च्या सरासरीने. आणि सलामीची जोडी मात्र या ठिकाणी मैदानात परतली. प्रतीक पाटील आणि पंकज पाटील यांची जोडी इथे मात्र मैदानात परतली, आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. चला 12वा खेळू या प्लीज, जरा फास्ट. या षटकात 11 धावा, थोडंसं महागडे षटक निश्चित म्हणता येईल. मात्र एक विकेट पाहायला मिळाली, दांडी गोल केली, आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये सूरज यावी. मैदानामध्ये येतोय. 2 षटकं समाप्त झालेत. तिसरं षटक गोलंदाज सागर रेपे गोलंदाज आहे मंडई एनकडून. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने 8-10 पालोंचा रनअप तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र गोलंदाजच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्वतः गोलंदाज या चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करत होता, पण चेंडू गेला तो अर्थातच मिड ऑफ क्षेत्रामध्ये. लॉंग ऑफ क्षेत्रात चेंडूवर येतोय तो बंड. 1 धावीचं योगदान. 19 धावा धावपलकावर, 2 बाद, 19. एका धावेने नितीन माने याच्या धावसंख्येत बदल झाले, आणि आता मात्र सूरज अडनायक खेळण्यासाठी तयार असेल. डावखरा फलंदाज आहे. डावखरे फलंदाज मी मगाशी म्हणालो होतो की आक्रमक फलंदाज म्हणून म्हणतात क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. एक नैसर्गिक गुणवत्ता ज्यांच्याकडे असणारे फलंदाज म्हणून पाहायला मिळतं. यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा होता, बॅट चेंडूचा संपर्क आला नाही. चेंडू आपण पाहता तो गेला अर्थात शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने ते क्षेत्रशिक चेंडूवर येतोय, आणि तोपर्यंत 1 धाव मात्र फलंदाजाला मिळते. 1 धावीचे योगदान. संघाची धावसंख्येत पुन्हा एकदा बदल. चांगली गोलंदाजी सागर रेपे गोलंदाज मंडई इनकडून. छोटा रनअप आहे, पण फलंदाज आतापर्यंत त्यांनी बांधून ठेवले, कारण एक चांगली गोलंदाजी, दिशा टप्पा अतिशय चांगला. दरम्यान या ठिकाणी मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. मोठा फटका येथे क्षेत्ररक्षक आपण पाहायला मिळालं. अर्थातच मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार अवधूत पाटील यांनी मात्र हा एक सुंदर प्रयत्न या ठिकाणी केला, आणि अर्थातच एक चांगलं यश त्यांच्यामध्ये मला. फलंदाज या ठिकाणी मैदानातून परततोय. तिसरा फलंदाज अर्थातच नितीन माने, ज्याने 1 षटकार 1 चौकाराच्या माध्यमातून तब्बल 13 धावांचं योगदान दिलं होतं, तो मात्र मैदानातून बाद झालाय. 3 गडी बाद. धावा धावपलकर येऊन पोहोचल्यात त्या 20. नवीन फलंदाज मैदानामध्ये सूरज शिकळकर या ठिकाणी मैदानामध्ये नवीन फलंदाज येतोय. मागच्या सामन्याचा सामनावीर, ज्याला अर्थातच एक सुंदर टी शर्ट या ठिकाणी द बेकरी ज्याने आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला मिळाले, तर देऊन त्याला सन्मानित करण्यात आलं होतं. मैदानाकडे आपण वळूया. हो 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 चालेल. तर पुढचं षटक सागर रेपे या ठिकाणी गोलंदाज आहे. 3ऱ्या षटकातले काही चेंडू बाकी.
मंडई एनकडून सामनावीर अर्थातच गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय सूरज सिकलगार. दरम्यान यावेळी हुक करण्याचा प्रयत्न, फटक्यामध्ये ताकद निश्चित कमी ठरली. क्षेत्रशक्ती थोडासा दूर होता तर शॉर्ट थर्ड मॅनला इथे येतोय, चेंडूला अडवतोय आणि तोपर्यंत एक धाव आणखी धावफलकावर नोंदवली. 21 धावा धावफलकावर. जसं मगाशी म्हणालं 21 हा शुभांक नेहमी म्हणलं जातं, कारण 21 ची बेरीज आपल्या गाडीवर मिळण्यासाठी अर्थात आपण महाराष्ट्रीयन आर टी ऑफिसमध्ये खूप फरक निश्चित प्रयत्न करतो. अर्थातच फोर व्हीलरवर हा प्रयत्न असतो, कारण शुभांक ज्याला म्हटलं जातं. बोलतो आपण मैदानाकडे पुन्हा एकदा. डावकर फंडास समोर आहे. पुढे चेंडू पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा संपर्क आला नाही. आपण पाहिलात अर्थातच पंचांनी ह्या ठिकाणी स्वैरचा इशारा म्हणून दर्शवला. एक धावीचं आणखीन एक योगदान. स्वैरचा इशारा आला की आपल्याला नेहमी आठवण होते मायकल होर्डिंग, वेस्ट इंडिज संघाचा गोलंदाज, ज्याने 13 वर्ष क्रिकेट खेळलं पण कधीही स्वैर चेंडू फेकला नाही. हे देखील योगदान क्रिकेटच्या परिभाषेमध्ये नोंदलं गेलं, क्रिकेटच्या इतिहासात नोंदलं गेलं आहे. एक धावेने संघाची धावसंख्या वाढेल आणि स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या इथे ती या ठिकाणी 3 गडी बाद 22. पुढे चेंडू पुन्हा एकदा पहा, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थातच चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला तो अर्थात शॉर्ट मिड विकेट आणि मिडान क्षेत्रामध्ये तिथे क्षेत्रशिक चेंडूवर येतोय. तोपर्यंत एक धावफलकात वाढ होते. 23 धावा धावफलकार आल्यात. षटक जर आपण पाहिलं तर अर्थातच 30 षटक मार्गस्थ मैदानामध्ये. आणि या षटकातला अर्थातच आमचे गुणरेखक सलीम भैया सांगतात की हा षटकातला शेवटचा चेंडू बहुधा बाकी असेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. या ठिकाणी या चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे. इथे आपण पाहतात अर्थातच डीप स्क्वेअरला जाळ विणलं की होती. इथे मध्ये क्षेत्राच्या हातामध्ये चेंडू विसावलं, झेड विसावतं आणि या ठिकाणी फलंदाज मैदानातून बाहेर होते. आणखीन एक धक्का बसतोय स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स या संघाला आणि बाद होते फलंदाज. या ठिकाणी मागच्या सामन्याचा सामनावीर अर्थातच सूरज ची खेळी सिकलगरची खेळी समाप्त, ज्याने 2 चेंडूमध्ये फक्त एका धावीचं योगदान दिलं. यश मिळते ते सागर रेपेला. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहिलेली. पहिल्या षटकात अर्थातच अवधूत पाटीलने 5 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर गोलंदाज शाहीन मोमीन याने तब्बल 11 धावा खर्च केल्या होत्या, पण तिसऱ्या षटकात सागर रेमे याने 5 धावा देत एक फलंदाजाला माघारी परतवलं. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं या ठिकाणी अर्थातच 4 फलंदाज गमावलेत त्या स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स या संघाने. कर्णधार प्रतीक पाटील आणि त्याचबरोबर संघ मालक अभि पाटील, ज्याने खूप चांगले योगदान दिले या स्पर्धेमध्ये या संघाला उतरवण्यासाठी. दुसरीकडे अनबॉक्स मोबाईल हा संघ क्षेत्ररक्षण करतोय, ज्या संघाचे अजिंक्य मखदूम सर संघमालक आहेत आणि त्याचबरोबर संघाचं संघनायक अर्थात कर्णधार अवधूत पाटील. तर वळी आपण चौथं षटक आपण पाहणार आहोत आणि चौथं षटक घेऊन गोलंदाज यावेळी अनबॉक्स मोबाईल या संघाकडून. नवीन फलंदाज मैदानात येतोय सिमॉन काळे. या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. खरं तर 7 षटकांचं सामन्यामध्ये आपण पाहिलं नाणेफेक करताना सांगितले की 60 ते 65 धावा आम्ही धावफलकावर नोंदवू, पण एकूण चांगली गोलंदाजी अनबॉक्स मोबाईल संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यामुळे धावांना लगाम घालण्याचा प्रयत्न ते केला आहे. तर जाऊया आपण या ठिकाणी मेडिकल कॉलेजच्या एंडकडून नवीन षटक घेऊन गोलंदाज यावेळी संघनायक या संघाचा अर्थातच अवधूत पाटील गोलसाठी सज्ज होतोय. संपूर्ण प्रकाश झोतातील ही क्रिकेट स्पर्धा, डे नाईट क्रिकेट स्पर्धा, दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा म्हणून अर्थातच या स्पर्धेचं निश्चितच योगदान महाराष्ट्रभरात आपल्याला पाहायला मिळालं. अर्थात कोल्हापूर प्रीमियर लीग KPL 2026 पर्व 4. डावकर फलंदाज समोर आहे सूरजसाठी. हा चेंडू या ठिकाणी मात्र ऑन साईडला पूल करायचा होता, तो अर्थात स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टेशक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता पाहायला मिळाली. षटक क्रमांक 4 आणि अर्थातच प्रकाश झोतामध्ये क्रिकेट खेळताना थोडंसं निश्चितच धावांचा वेग जो आपण पाहिला या स्पर्धेमध्ये 102 धावांचा उच्चांक नोंदवला गेला, पण निश्चितच धावांचा वेग थोडासा कमी होताना आपल्याला पाहायला मिळेल. बचाव तुर्माने चेंडूला खेळून काढला. अतिशय चांगला चेंडू होता. चेंडूला अर्थातच स्वीप केला. चेंडू आपण पाहताय तो जातो अर्थातच स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, ज्याला मराठीमध्ये झाडू मारणं असं म्हणतात. आणि या ठिकाणी निश्चितच हा स्वीपचा फटका ते पाहायला मिळाला आणि एकूण धावफलकात वाढ झाली. 2 धावफलकात धावा येतात त्या 25.
चांगलं मैदान, चांगली खेळपट्टी आणि लाडके मायबाप प्रेक्षक या स्पर्धेमध्ये खूप चांगले योगदान देतात. अगदी दुपारच्या सत्रापासून निश्चित येतात. अ, ज्यांनी क्रिकेटवर खऱ्या अर्थाने प्रेम केलंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अवधूत यावी यॉर्कर पद्धतीचा पुन्हा एकदा चेंडू आपल्या फॉलो थ्रोमध्ये चेंडूला अडवलंय. एक पाऊल पुढे टाकलं, फ्रंट फूटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या फॉलो थ्रोमध्ये चेंडूला अडवत कोणती धाव इथे देत नाही. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ती अर्थातच अनबॉक्स मोबाईल या संघाच्या माध्यमातून, कारण हे दोन्ही संघ तसे पाहिले तर तुल्यबल संघ आहेत. एका बाजूला प्रतीक पाटील, दुसऱ्या बाजूला अवधूत पाटील. परंतु निश्चित यातील जो संघ जिंकेल तो निश्चित या ठिकाणी सुपर 8 मध्ये दाखल होईल. दरम्यान हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, मोठा फटका खेळायचा होता हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पाहतात, दोन क्षेत्रामध्ये ताळमेळ नाही उरला आणि या ठिकाणी मात्र आपण पाहिलात की झेल मात्र सुटतोय आणि झेल घेऊ शकले नाही. 2 धावांचं योगदान, 27 धावा धावफलकावर. बोलके गुणलेखक म्हणून सलीम भैया आपण पाहायला मिळतं. अगदी सकाळच्या सत्रापासून दुपारच्या सत्रापासून खूप चांगलं योगदान त्यांच्यामधून आपण पाहायला मिळालं. गेले 3 दिवस गुणरेखन आणि गुणरेखक हा म्हणजे स्कोरर हा क्रिकेटचा निश्चित महत्त्वाचा गाभा असं ज्याला म्हणलं जातं. पंच, गुणरेखक, समालोचक, त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून असणारे आमचे सर्व सहकारी यांचा निश्चित विचार करावा लागतो. दरम्यान यावेळी मात्र हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आणि 5वा धक्का तुम्हाला पाहायला मिळाला तो या संघाला बसतोय. आणखीन एक फलंदाज मैदान गमवलाय, बाद होतोय फलंदाज. यावेळी सूरज नाईक याची खेळी मात्र इथे समाप्त होतोय. 5 फलंदाज आता म्हटलं गमावलेत. धावा धावफलकार आहेत त्या 27. षटक क्रमांक 4 इथे मार्गस्थ मैदानामध्ये. मी जसं मगाशी म्हणालो की प्रकाश झोतामध्ये खेळताना, लाईटच्या प्रकाशात खेळताना निश्चित धावांना थोडंसं लगाम इथे पाहायला मिळतं आणि त्या ठिकाणी आपण पाहतात नवीन फलंदाज मैदानात येतोय योगेश कदम. आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न पाहूया. मधल्या फळीतला हा फलंदाज योगेश कदम येतोय. 4थं 4 झाले, शेवटचा चेंडू या षटकातला बाकी. जरा क्रिकेट रसिकांना विनंती आहे, कॅमेरामॅनला त्रास देऊ नका. देते स्क्रीन जवळच्या डकआउटच्या जवळच्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपण जरा दूर व्हायचं आहे. जाऊया आपण मैदानाकडे. पुढचा चेंडू यावेळी मात्र हा हलकासा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो अर्थात लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार. 1 धाव फलंदाज पुढे दुसरी धाव घ्यायची होती पण वेळीच या ठिकाणी पहिला स्ट्रायकरच्या फलंदाजी नकार दिला आणि तोपर्यंत 1 धावेचं योगदान मिळालं. 4 षटकं समाप्त झालीत. 5 गडी बाद 28 धावा करायलात. प्रतिषटकं आपण या ठिकाणी जर पाहिली तर अर्थात प्रतिषटकामध्ये 7ची सरासरी ते पाहायला मिळाली. या षटकात गोलंदाजाचा विचार आपण केला तर अवधूत पाटील याने या षटकात देखील धावा खर्च केल्या त्या 5. पहिल्या षटकात धावा खर्च केल्या 5. एकूण 10 धावा त्यांनी खर्च केल्या आणि विकेट मिळवले ते 2 विकेट प्राप्त केले. तर येणारी 3 षटकं क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबाजी युद्धामध्ये काय घडणार काय बिघडणार याचा धावतो समाचार आणण्यासाठी मी घेऊन जातोय आमचे समर्चक मित्र आकाश म्हस्कर यांच्याकडे. ओव्हर टू आकाश म्हस्कर. धन्यवाद. धन्यवाद सर. नक्कीच आपण जर पाहिलं तर कुठेतरी सावध सुरुवात पाहायला मिळाली होती, परंतु यानंतर सामन्याच्या मध्यानानंतर कुठेतरी मोठ्या फटकेबाजींची गरज आहे. धावांच्या डोंगराला इथं मात्र कुठेतरी आकार देणं गरजेचं आहे. निश्चितच हा सामना अत्यंत महत्त्वपूर्ण सामना आहे. स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स वर्सेस अनबॉक्स संघ यांच्या 2 संघांच्या विरोधात इथं मात्र क्रिकेटचं महायुद्ध लढलं जात आहे. दोन्ही संघ आपापसात इथं मात्र क्रिकेटच्या महायुद्ध लढताना पाहायला मिळालेत. याच आतापर्यंत जर 4 षटकांचा खेळ पाहिला तर निश्चितच अनबॉक्स संघाचं वर्चस्व इथं मात्र प्रस्थापित केलं जात आहे. परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळामध्ये निश्चितच पुनरागमन करण्यामध्ये माहीर असणारा स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स कशा पद्धतीनं कमबॅक करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. जर आपण पाहिलं तर निश्चितच आतापर्यंत धावसंख्या आहे 28 धावा धावफलकावरती आहेत. 5 गडी तंबूच्या दिशेनं परतलेत, माघारी परतलेत डगआउटच्या दिशेनं.
सागर रेपे गोलंदाजी मार्कवरती आहेत. वैयक्तिक दुसरं संघासाठी 5वं षटक घेऊन स्ट्राईक एंडला आपण पाहतो योगेश कदम मॅन फ्रॉम कुडीत्रेचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेनं पॉइंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, थोडस मिसफिल्डिंग झालंय, फंबल झालाय, याचाच नतीजा. चेंडू दन 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 सीमारेषा पार आला. योगेश कदम याच्या बॅट मधून चौकार. या 4 धावेसोबतच संघाच्या धावसंख्येमध्ये बदल झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 धावा. 32 ऑन दी बोर्ड. 32 धावा धाव फलकावरती आहेत. निश्चितच सागर रेपे यांनी कुठेतरी उजव्या इष्टीच्या खूपच बाहेर चेंडू टाकला गेला होता, परंतु त्याच चेंडूवरती इथं मात्र पॉइंटच्या दिशेनं कट केलाय आणि या चौकार. इथं मात्र थोडंसं फंबल क्षेत्ररक्षण जरूर झालं आणि याचाच नतीजा 4 धावा स्वर्गीय संग्राम पाटीलच्या धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेनं पुन्हा एकदा पंच केला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल होतो पाहायला मिळतोय. तर दरम्यान 2 धावा कंप्लीट देखील केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 3ऱ्या धावेचा प्रयत्न इथं मात्र यशस्वीरित्या पुन्हा एकदा कंप्लीट केलाय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालंय. चित्त्याचा वेग इथं मात्र दोन्ही फलंदाजांच्या पायामध्ये धारण होताना पाहायला मिळालाय. कमालीचं रनिंग बिटवीन द विकेट. या 3 धावेसोबतच संघाच्या धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल झाली आहे. 35 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आहेत, म्हणजेच धावा जमवायला सुरुवात झाली आहे. निश्चितच इथं मात्र मोठ्या धावसंख्येचा विचार हे दोन्ही फलंदाज करताना पाहायला मिळालेत. सागर रेपे चांगली गोलंदाजी केली आहे, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सातत्यानं केली आहे, परंतु या चांगल्या चेंडूवरती देखील कमालीची फटकेबाजी योगेश कदम यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. आता मात्र सिमॉन ऑन स्ट्राईक आले, तर निश्चितच एक हार्ड हिटर फलंदाज आहे. पहिला चेंडू इथं मात्र स्वतःचा खेळताना पाहायला मिळतात सिमॉन काळे. निश्चितच चांगला ड्राईव्ह केलाय स्ट्रेचच्या दिशेनं, डाऊन द ग्राउंड फटका सजलाय आणि या फटक्यावरती सुरेख क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय. एका धावेवरती समाधान मानलं जात आहे. निश्चितच एकेरी धाव इथं मात्र कंप्लीट केली जाते आहे. स्ट्राईक रोटेट झाले. पुन्हा एकदा कुडीत्रेचा सितारा योगेश कदम ऑन स्ट्राईक आलाय. निश्चितच स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स संघासाठी हा खेळाडू अत्यंत बहुमोल योगदान देणारा खेळाडू पाहायला मिळालाय. अनेक वर्ष हा क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. हॅफ ट्रॅक चेंडू आडव्या बॅटने पुल केलाय, पुलला सक्सेसफुल केलाय. चेंडू 1 बाउंस सीमारेषा पार आलाय, चौकार. काय फटका सजलाय. निश्चितच हॅफ ट्रॅकर चेंडू आडव्या बॅटने पुल केलाय लेग साइडच्या दिशेनं आणि या पुल फटक्यावरती हा फटका इथं मात्र सक्सेसफुल ठरलाय. चेंडू 4 धावेसाठी ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालाय. निश्चितच आता मात्र जर पाहायला गेलं तर योगेश कदमची बॅट तळपताना पाहायला मिळाली आहे. सागर रेपे यांच्यावरती खरपूस समाचार योगेश कदम यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. ओहो, इथं मात्र चूक केली आहे. फुल टॉस चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फटका सजलाय. डीप मधून प्रोटेक्शन आलंय फेकी येऊपर्यंत. तदरम्यान 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात. म्हणजेच इथं मात्र पुन्हा एकदा चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले, परंतु नाखुश आहेत फलंदाज. कुठेतरी फुल टॉस चेंडू तोफा दिला होता, तोफा कबूल करायचा होता, परंतु या फटक्यावरती मिस स्ट्रोक झालाय. टायमिंग खराब पाहायला मिळालाय आणि याचाच नतीजा 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जात आहेत. 42 ऑन दी बोर्ड. 42 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र स्लॉट मध्ये आलेला चेंडू उंच हवेत अवैध सफर करणारा नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षण कमालीचं झालंय. निश्चितच चेंडू अडवला गेलाय आणि या फटक्यावरती फक्त आणि फक्त 2च धावा इथं मात्र खर्च होताना पाहायला मिळाल्यात. षटकाची समाप्ती झाली आहे. 5 षटक पूर्ण 44 धावा धावफलकावर. 5 गड्यांच्या मोबदल्यात 5 षटक पूर्ण 44 धावा स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडीत्रे संघाच्या. निश्चितच 16 धावा खर्च झालेत. सागर रेपे एक चांगलं नावाजलेले गोलंदाज आहेत आणि त्यांच्या गोलंदाजीवरती इथं मात्र 16 धावा खर्च होताना पाहायला मिळालेत. मागच्या षटकामध्ये पाहायला गेलं सागर रेपे यांच्या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च झाल्या होत्या. त्यानंतर मात्र आता 16 धावा खर्च झाल्यात. निश्चितच धावगतीला वेग देण्याचा प्रयत्न ह्या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय. कुठेतरी संघ अडचणीत होता
आणि या संघाला स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स संघाला कुठेतरी अडचणीतून दूर काढण्यासाठी पुन्हा एकदा त्यांचा मोलाचा हिरा योगेश कदम चांगली बॅटिंग करताना दिसत आहेत. त्यांना साथ देत आहेत सिमोन काळे. योगेश कदम पाहायला गेलं तर वैयक्तिक 16 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. सिमोन काळे त्यांना साथ देत आहेत एका धावेनिशी. साहिल मोमीन गोलंदाजी मार्कवरती आलेत. वैयक्तिक दुसरं संघासाठी 6वं षटक घेऊन साहिल मोमीन गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा सामनावीर गोलंदाज साहिल मोमीन ऑन द मार्क आहेत 6वं षटक यासाठी. यावेळेस सुरेख चेंडू अचूक टप्प्यावरून काटा बदलणारा चेंडू. फलंदाजाचा काटा किर झालाय, चेंडू निर्धावालाय. यष्टीरक्षकानं चांगलं काम आपल्या पद्धतीनं केलंय. निश्चितच यष्टीचं रक्षण केलंय. चेंडू अडवला गेला, चेंडू निर्धावालाय. सिमॉन काळे ऑन स्ट्राईक. ओहो, यावेळेस मात्र पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला होता. या फटक्यावरती मात्र क्षेत्ररक्षण देखील कमालीचं झालंय. एकच धाव फलकावरती जोडली जाते. चांगलं रनिंग बिटवीन विकेट, स्ट्राईक रोटेट केलं जात आहे. योगेश कदम जे चांगली बॅटिंग करत आहेत आजच्या या मुकाबल्यामध्ये ते पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आलेत. साहिल मोमीन गोलंदाजी मार्कवरती आहेत, लेफ्ट हँड गोलंदाज. इथं मात्र अनबॉक्स क्रिकेट संघासाठी चांगली गोलंदाजी करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. ओहो, सुरेख चेंडू, कमालीचा चेंडू. अचूक टप्प्यावरून पुन्हा एकदा वळण घेणारा चेंडू पाहायला मिळालाय. चेंडू निर्धावालाय. निश्चितच यावेळेस दिशा खराब वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्तची धाव खर्च केली जाती आहे, दंडित केलं जात आहे एका धावेनिशी गोलंदाजाला. शिस्तभंगाची कारवाई इथं मात्र गोलंदाजावरती केली जाती आहे. पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा आलाय. चला, पंचांचा निर्णय अंतिम राहील. स्पीडअप करायचा आहे. निश्चितच निर्धारित वेळेमध्ये हा सामना संपणं अत्यंत महत्वाचं आहे, अन्यथा पेनलाइज केलं जाईल. याची देखील नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. ओहो, वेगावरती स्वार होणारा चेंडू अचूक टप्प्यावरती. इथं मात्र गती परिवर्तन करणारा चेंडू, गतीमध्ये स्पीड होतं. निश्चितच इथं मात्र पाहायला गेलं तर वेगवान चेंडूचा मारा केला गेला होता साहिल मोमीन यांच्या माध्यमातून. शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळालाय. चेंडू निर्धावालाय. निश्चितच या स्पर्धेसाठी खूप महत्वाचं योगदान देणारे सिद्धार्थ माने यांचं देखील आगमन झाले. सहर्ष स्वागत आयोजन कमिटीच्या माध्यमातून. यावेळेस सॅप ट्रॅक चेंडू आडव्या बॅटने पुल करण्याचा प्रयत्न झालाय. एकेरी धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. निश्चितच 2 धावा सहजरित्या कंप्लीट देखील केल्या जात आहेत. या 2 धावेसोबतच पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळतोय. 48 धावा आतापर्यंत जमवल्या जात आहेत. निश्चितच हे षटक अनबॉक्स संघासाठी कुठेतरी कमबॅक करून देणारं षटक पाहायला मिळालंय. धावगतीला रोख दिली जाती आहे या षटकामध्ये साहिल मोमीन याच्या माध्यमातून. निश्चितच हा हिरा देखील पाहायला गेलं कुठेतरी मॅच विनिंग खेळाडू पाहायला मिळतोय. साहिल मोमीन गोलंदाजी मार्कवरती आहे. अनेक सामने या खेळाडूने गाजवलेत. निश्चितच या गोलंदाजाकडे देखील काबिल तारीफ गोलंदाजी करतोय. ओहो, ब्लॉक मध्ये चेंडू. इथं मात्र षटकाची देखील समाप्ती झाली आहे. चेंडू निर्धावालाय, परंतु क्रिकेटच्या जगतात ब्रह्मास्त्र पेश केलं गेलं होतं. चेंडू निर्धाव टाकण्यात यश आलंय. शेवटच्या चेंडूवरती कोणतीही धाव प्राप्त झालेली नाही. षटकाची समाप्ती झाली आहे. 6 षटक पूर्ण, 48 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यात 6 षटकानंतर 48 धावा स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 8च्या सरासरीने धावसंख्येला गती दिली जाते. कुठेतरी आता मात्र
शेवटचं षटक असणार आहे. या शेवटच्या षटकामध्ये कशा पद्धतीनं धावगती वाढवली जाईल, किती धावांचं टार्गेट दिलं जाईल, किती धावांचा पाठलाग अनबॉक्स संघाला करायचा आहे, या सर्वच प्रश्नांची उत्तरं या शेवटच्या षटकानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चला स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. निश्चितच प्रशांत गुमाणे आणि संदीप मकवाना दोन्ही खेळाडू, दोन्ही संघ नायक आहेत. टॉस साठी यायचं आहे. प्रशांत गुमाणे आणि संदीप मकवाना प्लीज टॉस साठी यायचं आहे. विवेक लोंढे गोलंदाजी मार्क वरती आलेत. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. काऊ कोणाच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षण दमदार पाहायला मिळाले. एकच धाव इथं मात्र खर्च केली जाते. सिमोन काळे यांच्या बॅट मधून आलेला फटका, या फटक्यावरती फक्त आणि फक्त एकच धाव इथं मात्र खर्च केली जाते. पुन्हा एकदा योगेश कदम ऑन स्ट्राईक आले. शेवटचं षटक, अखेरचं षटक, हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव खर्च होताना पाहायला मिळाली आहे. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेनं अलॉंग द कार्पेट फटका सजलाय. क्षेत्ररक्षण झालंय. एकाच धावेवरती पुन्हा एकदा समाधान मानलं गेलंय. 50 धावा याच एकेरी धावेसोबतच स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स संघाच्या 50 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. निश्चितच जर पाहिलं तर या दोन चेंडूवरती फक्त आणि फक्त 2 धावा खर्च झाल्या. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. बॅटची इनसाइड एज पाहायला मिळाले. अलॉंग द कार्पेट फटका सजलाय. टायमिंग खराब पाहायला मिळालंय आणि याचाच नतीजा पुन्हा एकदा एकच धाव खर्च झाली आहे. म्हणजेच पहिल्या 3 चेंडूवरती 3च धावा इथं मात्र खर्च होताना पाहायला मिळाल्यात. चांगली गोलंदाजी विवेक लोंढे सरांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. चांगली कमालीची गोलंदाजी पहिल्या 3 चेंडूवरती जखडून ठेवले या दोन्ही फलंदाजांना. यावेळेस थोडस एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. रिव्ह्यूचा इशारा आलाय. थर्ड मॅन इथं मात्र कुठेतरी बिझी असणार आहेत थोड्याशा कालावधीसाठी. सुरेख चेंडू हाताला गेला होता. थोडस एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झालाय. बॅट्समन शफल झाले होते आणि त्यानंतर यष्टी रक्षणाची अपील झाली आहे. विकेटचं पतन असणार आहे. थर्ड मॅनचा इशारा येतोय. फलंदाज यष्टीचीच झालेत. म्हणजेच यष्टी रक्षणाचं काम इथं मात्र चांगल्या पद्धतीनं पार पाडले. यशस्वी ठरलेत यष्टी रक्षक. धक्का क्रमांक 6वा गडी गारद झालाय. योगेश कदम बॅक टू डगआउट जाताना पाहायला मिळालेत. परंतु गोलंदाजांचं देखील कौतुक करावं लागेल. अखेरच्या षटकामध्ये कुठेतरी धावा रोखण्याचं काम या गोलंदाजाने केलंय. विवेक लोंढे यांच्या माध्यमातून कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च झाल्यात आणि एक महत्वाचा गडी सुद्धा तंबूच्या दिशेनं पाठवलाय. नवीन बॅटर महेश मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळालेत. रुकडी गावचा सीताराम अँड फ्रॉम रुकडीचा हा खेळाडू महेश ऑन स्ट्राईक आलेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. पहिली इनिंग इथं मात्र कुठेतरी स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स संघाला अडचणीत टाकण्याचं काम अनबॉक्सच्या या गोलंदाजांनी केलंय. 51 धावा धावफलकावरती आहेत. 51 ऑन दी बोर्ड. 51 धावा आतापर्यंत बनवल्यात स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. पहिल्या इनिंग मधलं शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. फक्त आणि फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस मात्र किती धावा मिळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. पंचांचा नो बॉलचा इशारा देखील आलाय. 9+2 एकूण 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 3 धावा जोडल्या जात आहेत.
54 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. म्हणजेच यानंतरचा चेंडू म्हणजेच एबीपी माझा स्टाईल उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. पंचांच्या माध्यमातून फ्री हिटचा इशारा देखील आलाय. हा चेंडू फ्री हिटचा चेंडू असणार आहे. कशा पद्धतीने इथं मात्र मोठा फटका सजवला जाईल. यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेनं फटका सजलाय. कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला फटका. फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली जातीये. निश्चितच सुरेख गोलंदाजीचा नतीजा इथं मात्र पाहायला मिळालाय. काय कमालीची गोलंदाजी केली आहे विवेक लोंढे सरांच्या माध्यमातून. 6 धावा खर्च आतापर्यंत झालेत. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या जात आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना 55 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. 55 ऑन दी बोर्ड. 55 धावा. यावेळेस मात्र फाईन लेग दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षण येऊपर्यंत इथं मात्र सहजरित्या दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळी मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन पाहायला मिळालंय. म्हणजेच या फटक्यावरती जर पाहायला गेलं तर 57 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 58 धावांची गरज असणार आहे अनबॉक्स संघासाठी. या ठिकाणी विनंती करतोय मी जो पुढचा सामना होतोय SM स्पोर्ट्स तपोवन विरुद्ध संजू मालक प्रेमी संघ, या दोन संघातील कर्णधार संदीप मकवाना याचबरोबर प्रशांत घुमाणे. कर्णधार दोन्ही कुठे असतील तर टॉसच्या ठिकाणी आपण यायचं आहे. याच्या पुढचा सामना होतोय SM स्पोर्ट्स तपोवन विरुद्ध संजू मालक प्रेमी संघ या दोन संघांदरम्यान. मी विनंती करतोय कर्णधार प्रशांत घुमाणे आणि कर्णधार संदीप मकवाना कुठे असतील तर त्यांनी टॉसच्या ठिकाणी यायचं आहे. याच्या पुढचा सामना होतोय SM स्पोर्ट्स तपोवन विरुद्ध संजू मालक प्रेमी संघ या दोन संघांदरम्यान. आणि त्या सामन्याच्या नाणेफेकी करता मी आमंत्रित करतोय कर्णधार संदीप मकवाना आणि कर्णधार प्रशांत घुमाणे या दोन कर्णधारांना. चला दोन्ही संघांना एक चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. एका बाजूला SM स्पोर्ट्स तपोवन आणि दुसऱ्या बाजूला संजू मालक प्रेमी या दोन संघात नाणेफेक संपन्न होईल. पराभूत संघ यांच्यामध्ये ही लढत अतिशय महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघांनी लगेच नाणेफेक कशी संपर्क साधा. वेळ दौडू नका प्लीज. चला दोन्ही संघ नाही, दोन्ही कर्णधार SM स्पोर्ट्स तपोवन आणि त्याचबरोबर संजू मालक प्रेमी, एका बाजूला प्रशांत घुमाणे दुसऱ्या बाजूला संदीप मकवाना या दोन्ही संघाच्या संघाने एखादी नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. कारण खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालंय. नाणेफेक होणं अतिशय महत्वाचं आहे कारण दोन्ही संघाच्या दृष्टीने हा सामना अतिशय महत्वाचा आहे. तर एका बाजूला SM स्पोर्ट्स तपोवन, आपल्यासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. आपण याबद्दल काय सांगाल? हो, अतिशय महत्त्वाचं आहे कारण की आता जिंकावंच लागेल. नाही जिंकलं तर मग टुर्नामेंटमधून बाहेर पडू. त्यामुळे जिंकण्याचा प्रयत्न नक्कीच करू.
समजा आपण नाणेफेक जिंकली तर आपण प्रथम काय घेणार, क्षेत्ररक्षण की फलंदाजी? ते नाणेफेक झाल्यानंतरच ठरवू. त्यामुळे प्रचंड दडपण आपल्यावर आहे, आपल्या संघात खेळाडूंवर देखील दडपण आहे. हरकत नाही, नाणेफेक समाप्त झाल्यानंतर आपण निर्णय घ्यायचा आहे. चला लगेच नाणेफेक करूया. संदीप मकवाने यांना विनंती, आपण यायचं आहे. संदीप मकवाने सर, चला या नाणेफेकसाठी या. सन्माननीय विकी भोसले सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक संपन्न होते. नाणेफेक काही क्षणात दोन्ही संघांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आहेत, कारण दोन्ही संघांच्या दृष्टीनेतून आपण पाहिलं तर अर्थात सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे पाहूया विकी भोसले सरांच्या शुभ हस्ते नाणेफेक हेड अँड टेल, छापा आणि काटा. विकी भोसले आणि इंद्रजित मौडेकर या सरांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होते. हेड अँड टेल, हेड अँड टेल, छापा आणि काटा. आणि या ठिकाणी छापा येतोय, नाणेफेक जिंकते. तर नाणेफेक संजू मालक प्रेमी या संघाने आपली नाणेफेक जिंकली. अर्थात या सामन्यामध्ये एक निश्चित मानसिक दडपण असेल, कारण हा सामना आपल्याला जिंकायचा आहे. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? पहिला तर मी फिल्डिंग करणार आहे. माझी टीम तर चांगलीच आहे. सकाळी पण पहिली मॅच खेळलो, मी सकाळी 10-10:30 आलो. 5-5:30 मॅच खेळून जरा लेट करून जरा कंटाळलो. आता जरा चांगले खेळून चांगली. आपण क्षेत्ररक्षण करतोय, त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला आपण किती धावून रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? असं काय नाही, ते चांगले खेळले तर ते 50-60 पण करू शकतो. आमचं पण तेवढं टार्गेट आहे 50-55. दडपण हे दोन्ही संघांवर आपल्याला पाहायला मिळेल. आपण जास्त काही विचारत बसत नाही, कारण सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया आणि जाऊया आपण पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानाकडे, या ठिकाणी चेंडू फळीच्या युद्धाकडे. धन्यवाद. स्ट्रायकर संदीप, पहले ओवर की पहली गेंद, ये जगह बनाकर खेलने का प्रयास किया, स्कैलिंग की दिशा में हल्की, ये वाइड बॉल है, ये वाइड बॉल दी जाएगी. छोटा लक्ष्य है, क्या आसान हो पाएगा ये? वाइड गेंद है, ऊपर से ये 1 रन दे, मुफ्त का चंदा मिल गया है. स्ट्राइकर किरण सादळे ऑन द स्ट्राइकर. और कड़क शॉट है, कवर में से खेलते ऐसे डीप ऑफ साइड में, हल्की सी मिस फीड हुई, मगर मना किया. किरण के बल्ले से ये सिंगल आता हुआ. अनबॉक्स स्पोर्ट्स के लिए 58 रन चाहिए जीत के लिए. मैं जैसे कि अवधूत पाटिल की मुलाकात ली थी, उस वक्त उन्होंने कहा था कि हम 55 से 60 रनों के आसपास
सामने वाले टीम को रोकने में कामयाब हो जाएंगे और ठीक वैसे ही हो किया अवधूत पाटिल की टीम ने। लेग स्टंप के बाहर की तरफ जाती हुई गेंद फिर से वाइड दी जाएगी। फिर से एक 22 के तौर पर कुल मिला के 2 रन दे बैठे संग्राम पाटिल स्पोर्ट्स अनबॉक्स मोबाइल स्पोर्ट्स। दोनों टीमों के बीच ये भिड़ंत होती हुई ये अगली गेंद अगली गेंद यह कट किया इसे पॉइंट की दिशा में अच्छी फील्ड। एक हाथों से गेंद को कलेक्ट किया और सिंगल बटोरते हुए फिलहाल दोनों बल्लेबाज स्ट्राइक रोटेट करते हुए दोनों खिलाड़ी नाइट के तौर पर यह मुकाबला ये कट किया फिर से सिंगल के लिए। भली बात है दोनों बल्लेबाज जानते थे कि काफी बड़ा लक्ष्य नहीं है, फील्ड के खिलाफ खेलना है, फील्ड के अगेंस्ट खेलना है। वही जोखिम ने उठाते हुए दोनों बल्लेबाज हल्के हाथों बच गया फिर से डीप ऑफ साइड में, मगर पहला रन तो काफी तेजी से लिया। फिर से सिंगल बटोरते हुए रन बने 8 रन बिना कोई नुकसान के। बॉक्स मोबाइल स्पोर्ट्स कड़क शॉट जरूर था मगर उससे भी बढ़िया फील्ड पॉइंट की दिशा में। वो जो गैप ढूंढना चाहिए था उस गैप को नहीं ढूंढ पाए। शॉट तो कभी अच्छे से खेला था। ये डॉट सफल ओवर की तरफ ये ओवर चलता हुआ और दर्शक देखिए पूरा मैदान दर्शकों से भरा हुआ। सभी दर्शकों का मैं स्वागत करता हूं इस ओवर की आखिरी की गेंद। ये पॉइंट के सर के ऊपर से खेल दिया इसे। ये गेंद जाएगी ऑन द अप बाउंड्री लाइन के बाहर 4 रन देकर। पहला ओवर खत्म हुआ, चौका लगाकर ओवर को खत्म किया। एक के बाद रन बने 12 रन बिना कोई नुकसान के। अनबॉक्स मोबाइल स्पोर्ट्स एक के बाद 12 रन। पहला ओवर खत्म हुआ, आखिरी की गेंद पर पॉइंट के सर के ऊपर से कट शॉट खेल दिया इसे। अब तब्दीली भी किया सीधे दर्शकों के बीच 4 रनों के लिए। रन बने 12 रन। एक के बाद ये दूसरा ओवर। योगेश कांबळे ये दूसरा ओवर लेकर विकेट नहीं गवाया। दोनों बल्लेबाजों ने ये अच्छी सोच खेली होगी अनबॉक्स मोबाइल स्पोर्ट्स की टीम की ओर से। योगेश कांबळे को लेकर आए गेंदबाजी में बदलाव। ये दूसरा ओवर है। ये टूर्नामेंट डे 9 के तौर पर और जगह बनाए। हवा फायर, हवा में गेंद नीचे, खिलाड़ी वहां पर। ओहो गुरु ये क्या कर गए। और जब हाथों में मक्खन लगाया हो तो कैसे गेंद हाथों में चिपकेगी गुरु। गेंद के नीचे भी आए थे, पूरी तरह नियंत्रण में भी थे। जैसे हाथ ऊपर किया हाथों से चिपक कर गेंद ये निकल गई। 6 रनों के लिए
जितनी ऊंची गई उतनी दूरी भी तय की है इस गेंद ने। योगेश की अगली गेंद, एक और अच्छा शॉट है, ये बढ़िया शॉट है, ये जाएगी गुरु ऑन द अप डाउन द ग्राउंड। पहले छक्का फिर चौका, बैक टू बैक। इसी 4 रनों के साथ ऐसे स्कोर आगे चलता हुआ रन भर गए 22 रन, 22 रन। तेरा कमाल तू जाने, मुझे सब कुछ धमाल ही धमाल लग रहा है। 34 गेंदें और 36 रनों की जरूरत। 34 गेंदें 36 रन। पर्वत की ऊपरी हरियाली को देखकर गुरु ये नहीं पता चलता कि उसके अंदर कितनी आग धधकती है, और जब वो फटती है ये बल्ले का अंदरूनी किनारा लिया, ऑफसाइड कट करने का प्रयास किया, ये सिंगल से संतुष्ट। ये मैच आखिरी समय तक चलेगा जरूर, रोमांचकारी बनेगा ये मैच। ये जगह बनाए, फिर से ऑन साइड में उठाकर खेल दिया। ओहो, ये दो क्या ड्रॉप करके ऑन साइड में। प्रतीक पाटिल नीचे बैठ गए, करे तो क्या करे, उसी दिशा को लॉन्च किया इसे। कई कबार एक ही खिलाड़ी का मन पसंदीदा एरिया होता है कि उसी एरिया को टारगेट करते हैं। ये बदल दिया गया, उस खिलाड़ी को अंदर ले लिया है। ऑन साइड में ऑन दी अप गेंद 4 रनों के लिए, सॉरी 6 रन है। ताबड़तोड़ बल्लेबाजी चलती हुई, tenniscricketlive.com लाइक कीजिए भाई। ऑफसाइड खेलने का प्रयास, ही अच्छी गेंद, टप्पा पड़ने पर स्लो, थोड़ी सी नकल गेंद की थी, बिल्कुल भी गति नहीं दी थी इस गेंद को। टेनिस क्रिकेट लाइव भाई मान गए, क्या कमाल का जॉब, दैट्स अ वेरी गुड जॉब कैमरामैन, और मेरे साथी यहीं पर बैठे हैं, वेल डन। ओह, ये लॉन्च किया है, काउंटर अटैक किया गुरु, ऑफ स्टिक के थोड़े से बाहर निकले, बल्ले के बीचों बीच गेंद को लिया, फिर से ऑन साइड में तब्दीली किया इसे। हवा यात्रा के लिए बिना टिकट बिना पासपोर्ट, एंड इट्स बिग 6। इन्हीं 6 रनों के साथ ऐसे स्कोर आगे चलता हुआ रन बन गया अब 35 रन्स, नॉट आउट। ये 35 रनों की पार्टनरशिप बन गई दोनों खिलाड़ियों के बीच। जिस तरीके से क्रीज का इस्तेमाल किया, ऑफ स्टिक के थोड़े से बाहर आए, जगह बनाई, अंदर आए, उठाकर खेल दिया इसे। संदीप भाई ज्वालामुखी की तरह संदीप चौगले ये फटते हुए इस मैदान पर। दुनिया कहती माचिस बदनाम है, जबकि आग इन दोनों ने लगा दी है। गेंदें और 23 रनों की जरूरत है। 23 रन रिक्वायर्ड। The not out. That's a very good innings. Terrific inning. New गेंदबाज सुशांत। और बढ़िया शॉट है, डीप ऑफ साइड में खेल दिया, मगर काफी फाइन रह गया ऑफ साइड के खिलाड़ी। ये धोखे मांग है, यस नो, थोड़ा सा वहां पर मना किया, बाल बचे, बिना सोचे समझे अपने क्रीज से निकल गए थे, मगर दूसरी एंड से कॉलिंग था कि रुकिए आप वहां पर, जरूरत से ज्यादा निकल पड़े थे। रन पर अभी भी रन चाहिए जीत के लिए, 22 रनों की जरूरत। 22 रन
अच्छी गेंद जो ऑस्ट्री की लाइन से की भी गेंद जाने दिया इसे जानबूझ के। अभी भी 22 रन चाहिए जीत के लिए, और विकेट अभी तक कोई गवाह नहीं है अनबॉक्स मोबाइल स्पोर्ट्स की टीम ने। दोनों बल्लेबाजों के बीच लंबी पारी बनती हुई। यह अलग कुछ करने के प्रयास में लेग स्टंप के बाहर की तरफ की भी गेंद थी, इसे दोबारा करनी होगी। गुरु वापस करनी होगी इस गेंद को, जाइए वापस कीजिए। 28 गेंदें और रन चाहिए जीत के लिए, 21 रनों की जरूरत। अभी भी यह मैच बराबरी पर है, ये आखिरी समय तक चलेगा मुकाबला। ये अच्छी गेंद, ये बढ़िया गेंद थी। वेरिएशन कर रहे हैं गेंदबाजी में, बदलाव करते हुए। 27 गेंदें। प्रेक्षकांना विनंती आहे, प्रेक्षकांना विनंती आहे, ज्यांनी ते जाळ केला शेकोटी केले ते बंद करा। पटकी भी गेंद थी, खेल दिया इसे, मगर पीछे खिलाड़ी है वहां पर। ये पहला झटका लगता हुआ, पहली विकेट। संदीप चौगले की पारी समाप्त होती हुई। शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, फुल शॉट लगाने गए, जितनी टाइमिंग होनी चाहिए थी वो टाइम बिल्कुल भी नहीं कर पाए। पावर जनरेट थोड़ी सी कम पड़ती हुई। मिड विकेट एरिया में क्या थमा बैठे, पहला झटका लगता हुआ, पहली सफलता। जिस ब्रेक थ्रू की जरूरत थी वो ब्रेक थ्रू दिलाने में कामयाबी है गेंदबाज। नए बल्लेबाज कप्तान साहब बल्ला लेकर निकल पड़े, अवधूत पाटिल न्यू बैट्समैन। अभी भी 21 रनों की जरूरत है, कप्तान साहब बल्ला लेकर निकल पड़े। काफी देर के बाद एक ब्रेक थ्रू दिलाने में कामयाबी है गेंदबाज अवधूत पाटिल। वो जो कैच ऑन साइड में ड्रॉप हुआ, गुरु कहते हैं ना क्रिकेट में, पकड़ो कैच और जीतो मैच, यही कहावत है। अवधूत पाटिल न्यू बैट्समैन। कप्तान साहब ऑन द स्ट्राइकर। ये करार का इस्तेमाल किया, ब्लॉक होल की भी गेंद। फर्स्ट रन टू कंप्लीट, दैट्स अ वेरी गुड रनिंग। सेकंड रन टू कंप्लीट, दूसरे के लिए निकल पड़े बड़े आसानी से। रनिंग बड़ी होती विकेट काफी अच्छी गेंद होगी दोनों के बल्लेबाजों के बीच, और 2 रन बटोरे। गुरु इस गेंद को कह दीजिए टाटा बाय बाय। लॉन्च किया इसे सीधे स्टेडियम में 6 रनों के लिए। आखिरी की गेंद पर छक्का लगाया, समाप्त किया छक्का लगाकर इस ओवर को। इसी 6 रनों के साथ से स्कोर आगे चलता हुआ रन बन गया अब 45 रन। अभी भी रन चाहिए जीत के लिए, केवल 13 रनों की जरूरत है जीत के लिए, 13 रनों की जरूरत। अनबॉक्स मोबाइल स्पोर्ट्स कप्तान के बल्ले से ये छक्का निकलता हुआ। 24 गेंदें 13 रन, 13 रनों की जरूरत। तेरह रनों की जरूरत। अनबॉक्स मोबाइल स्पोर्ट्स के कोच शुभम मोरे, स्वागत है इनका। फिलहाल अभी भी 13। विकास इन्हें लेकर आए गेंदबाजी में। अभी भी 13 रन।
कड़क शॉट है, सीधे बल्ले से खेल दिया बिल्कुल सामने की ओर, सिंगल के लिए 12 रनों की जरूरत, यहाँ से 12 रन, इसके भी 12 रन। ये जगह बनाकर खेल दिया इसे, हवा में गेंद नीचे खिलाड़ी, ओह विकेट, नजरें जमा के रखी आखिरी समय तक, गेंद के लाइन में अवधूत पाटिल के पास।
बल्लेबाजी के लिए। खिलाड़ी पर गार्ड लेते वक्त अगर पेल्स निकाल कर वहां पर काटते थे बल्ले से, अगर कोई खिलाड़ी थे तो वे मैदान की दिशा में 4 रन के लिए निकल जाएगी। और साइड में उठाकर खेल दिया इसे, ये सर के ऊपर से जाएगी। विनिंग चौका लगाते हुए मुकेश इंदे के बल्ले से विनिंग मैच विनर खिलाड़ी, प्लेयर ऑफ द अवार्ड अवधूत पाटील। चला खेळी गेले अवधूत पाटील यांनी आपल्या संघासाठी आणि